दिसले का? हां हां गावल का? सापडले. तेव्हा तेव्हा अरे तिकडे कोणी हालचाल नका करू. हो ताई इकडे व्हा ना. इकडून जा माग ना. इकडून जाऊ का? नाही नाही इकडून जा. इकडून जाऊ का? हा कुठे? हा खाली पाडला पाहिजे. सचिन जाऊ का? जा तुम्हाला गावताले हळू जा दंडन करू नका. थोडं खाली वरच्या दिसत झाड खालच्या दिशेला कमी येते. काल इथं 2 तास होती या जागेवर. येऊ दे सचिन. येऊ दे अजून खाली. नाही सिंगल असतं सोपं झालं. नाही डबलच. सुपीवाडीचा हा भाग आहे आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला नारायण सातपुते यांनी कॉल केला होता. त्यांच्या घराच्या जवळ तुम्हाला स्क्रीनवरती थोड्या अंतरावरती दिसत आहे की 2 धामण साप आहेत, बिनविषयावर साप आहेत. पण सध्या मीटिंग पिरियड चालू आहे आणि हे जे दोन्ही नर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हे दोन्ही नर मादीसाठी त्या ठिकाणी बांधतायत. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते नर मादी आहेत. ते नर मादी नाही आहेत, ते दोन्ही नर आहेत आणि मादीसाठी त्यांच्यात भांडण चाललं आहे. कदाचित तिसरा साप कुठेतरी असू शकतो. आणि समोर तुम्हाला दिसतंय की दोन्ही नर आहेत आणि इथे लहान मुलं वगैरे आहेत. तर त्यांना आपण सुरक्षित घेऊ ताब्यात, पण कुणीही व्हिडिओ बघून मात्र साप पकडायचा प्रयत्न करायचा नाही. इथे तुम्हाला दिसत आहेत की हे दोन्ही धामण आहेत, नर आहेत आणि मादीसाठी त्यांच्यामध्ये चाललेलं भांडण आहे. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की नर मादीचं मिलन असतं. त्या दोन्ही नरांना आपण त्या ठिकाणी सुरक्षित घेतो ताब्यात. इथे लहान मुलं आहेत, वस्ती आहे, लोक घाबरतात आणि घाबरून कधी कधी सापांचं केलिंग होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून या ठिकाणी आपण त्यांना सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आपण त्यांना सोडून देऊ. पण पुन्हा एकदा नमूद करतो आहे, कोणीही मात्र ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये बघितलं असं व्हिडिओ बघून साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. दोन्ही मेले समोर तुम्हाला दिसतंय इथे. आणि त्यांच्या अंगाला पहा पिढे कशा पद्धतीने मारलेत. त्यांच्या अंगाला पिढे मारून ते एकमेकांवरती कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. ज्याचं डोकं अगोदर जमिनीवरती टेकेल तो हार मान्य करतो आणि जो जिंकलेला असतो त्याच्यावर मादी राहत असते. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, असे 2 जुळे साप बघितले तर त्यांच्या जवळ जायचं, हळद कुंकू व्हायची, त्यांच्या अंगावरती पांढरं कापड टाकायचं आणि असं केलं की आपल्याला सोनं मिळतं. असा कोणताही प्रकार होत नाही. असं सापांच्या अंगावरती
पांढरं कापड टाकून सोनं मिळत नाही. पण जर विषारी वर्गातले साप असतील आणि आपण असा प्रयोग जर करायला गेलो आणि विषारी साप जर चावला तर त्यांच्या अंगावरचं पांढरं कापड आपल्या अंगावरती दाखवावं लागेल. म्हणून व्हिडिओ बघून कोणी साप पकड़ने का प्रयत्न करायचा नहीं। यहाँ पर हम एक किट का इस्तेमाल करेंगे ताकि उन्हें सेफली यहाँ से रेस्क्यू कर सके, और किट का इस्तेमाल करके सेफली रेस्क्यू करने के बाद उनके नेचुरल हैबिटेट में बाद में उसे रिलीज कर देंगे। एक सांप को हमने किट का इस्तेमाल करके अंदर डाल दिया है। अब दूसरे को यहाँ पे किट का इस्तेमाल करके रेस्क्यू करेंगे। नमस्कार, मी नारायण रघुनाथ सातपुते, खांजापूर। एक 2 दिवसापूर्वीपासून आमच्या वस्तीवरती 2 सर्प फिरत होते। दोघांचे मीटिंग चालू होते, खूप मोठ्या आकाराचे होते ते। गिरीश सरांना मी फोन करून बोलवलं, ते माझे अत्यंत जवळचे मित्र आहे। ते आणि ताई दोघे आलेत आणि त्यांनी एकदम रिस्की पद्धतीने आणि हलगत पद्धतीने त्यांनी ते पकडले आहे आणि आता ते ताब्यात घेऊन ते त्यांच्या ह्याच्यामध्ये सोडून देणार आहे। सरांचे आणि ताईंचे खूप खूप धन्यवाद, कारण इथं खूप मोठी वस्ती आहे, लहान मुलं पण आहेत, त्याच्यामुळे रात्रभर मुलांना झोप पण नाही आहे आणि सकाळी ते सापडल्यानंतर सर आल्यानंतर त्यांनी ते ताब्यात घेतलेत। धन्यवाद, थैंक यू। नारायण सातपुते, खांजापुर, इनके घर के पास जो हमें रेड स्नेक मिले थे 2, उनमें कॉम्बैट चल रहा था। इन रेड स्नेक को हम यहाँ नेचुरल हैबिटेट में रिलीज कर देंगे।